वाडा तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। सध्या भिवंडी लोकसभेची रणधुमाई सुरू आहे। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार रॅली दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे। भिवंडी लोकसभेमध्ये निलेश सांबरे यांनी जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेमार्फत महिला आणि सबलीकरण आणि सामाजिक कार्य केले। यामुळे अपक्ष उमेदवार यांच्या स्वागताकरता भिवंडी, शहापूर, वाडा, मुरबाड इथं मोठ्या संख्येनं महिला स्वागताकरता सज्ज आहेत। 15 वर्षभर शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतो। शेतकऱ्यांची मुलं शिकून मोठे अधिकारी झाले पाहिजे। मोठ्या पदावर बसल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाही। त्या दृष्टीने मागे उद्या 35 सेक्शन राहू दे, या भागातल्या प्रकल्पग्रस्तांचे विषय राहू दे, येणारे जे प्रोजेक्ट आहेत, आता आपण बघितलं समृद्धीमध्ये किती लोकांची फसवणूक झाली। MIDC खरेदी आली, मोठमोठ्या लोकांनी पैसे घेऊन मोकळे झाले, परंतु आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली। त्यांना पैसेही मिळाले नाही, त्यांना जागेवर सोडून दिलं, MIDC रद्दही झाली। अशा वेळेस प्रत्येक स्टेजवरती अगदी शिपायापासून कलेक्टरपर्यंत, मुख्य सचिवापर्यंत आमची शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं गेली पाहिजेत, गोरगरिबाची मुलं गेली पाहिजेत। यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणा, CBSE मार्फत म्हणा, आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय। खंडी विभागातही येत्या काही महिन्यातच एक CBSE स्कूलची निर्मिती करण्याचा आपली मुलं अधिकारी झाले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।